लावलेलं सध्या कारण आणले कर्नाला माते की सो हे गाइस वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करतो. मी गौरी पाडाचा. माझं नाव तन्मय मात्र. मी महाराष्ट्र मराठी जागरिकुल एकविरा माते की जय. आता झाले आम्ही फार्म हाऊसला. मग एकविरीला त्याला पहिले फार्म हाऊसला, नंतर उद्या एकविरीला जायचं आहे. तुषार भाई काय बोलशील आपल्या ब्लॉग मध्ये? बोल आज कुठं कुठं जायचं आहे, काय काय करायचं? आज पहिले फार्म हाऊसला जायचं आहे. पहिले गाडीन पेट्रोल डिझेल टाकायचं आहे. डिझेल टाकून साहित्य भरून आपल्या मार्गे निघायचं. छोटा आहे तर चला. हे बघ चड्डे दाखवतो. तर चला कोण कोण आहे ना कोण कोण नंतर तुम्हाला बघायला भेटेल. कंटिन्यू. वडापाव खायला आल्या, हडपाला आल्या, हडसाला आल्या. हडसाला इकडं बघा सगळी थांबल्यान. इकडं हडस बघ कसा मस्त कसा यव यव यव. तर चला आता कुठं उरू आपण? कुठले इलाका काय? इलाक्याचं नाम काय? हा हा कर्जत आहे का? नेरलच्या पुढं. पोचलेला एकविरीला. हा बघा कारला डोंगर तुम्हाला दिसत नसेल, पूर्ण धुक्का आहे. आणि हे बघा स्विमिंग पूलची कशी मजा येतात. स्विमिंग पूल बघा एवढा मोठा आहे. मार ओरी एकटाच मावशील. गुलाब एकविरा प्रसन्न. लागली लागतं. आता हे अख्खं घर राहून जाईल तिला का? निस्ता बघून निस्ता पाणी करतील त्याचं पाणी. भारी आहे घर, भारी आहे. चला मजाच मजा. आता हे गाववाला आलं इकडूनच. हे कुठे गेलत? पोचली बोलत. चालूच नव्हती. मस्त वातावरण एकदम, हवा बिवा मस्त. आणि निसर्गरम्य वातावरण आहे. काय साहेब? निसर्गरम्य वातावरण. माझ्या मोबाईलमध्ये अख्खं व्हाईट दिसतं. धुक्का आहे ना त्याच्यामुळं. बरोबर ना? यावेळी एक माझा थंबनेल ठेवलेला. मागे मी आलेलो, मला दर्शन नव्हता झाला. मी बोललेलो यांनी, या भाईने माझा थंबनेल ठेवलेला का दर्शन नाही झालं. गावात जाऊन बोललेला का दर्शन घेऊ. त्यांचा मोबाईल दे ना. दिला ना. एंट्री खूप भारी आहे, कारण की डायरेक्ट एंट्रीला डायरेक्ट समोर एकविरा आई आहे. म्हणजे आता यांचा काय चालू आहे? आता यांचा रांधवण्याचा आता यांची गडबड चालू आली रांधाचे. काय वाम आहे, कोलबी आहे, पापलेट आहे, बोंबील, अजून हलवा आणले. स्वयंपाकी दोघं जण
इथने ब सोप्याने मागच्या वेळेस मटण भारी बनवलेला पावर. खाणारी मंडळी पण दाखव कोण खाणारे काय. सगळीच खाणारी आहो, सगळीच खाणारी आहो. खायच्या बाबतीत थांबायचा नाही, रुकणे का पण झुकणे का नाही. आगरी सेना कशाला या साईडला बघा कशी मच्छी फ्राय. कुठली मच्छी फ्राय करा इथला दादा? सुरमई पापलेट आहे, वाम आहे. सुरमई पापलेट आहे, वाम आहे, कोळंबी आहे. समीरदा आणि सोकादा इकडे बघा. कालची डेटा ही सुरमई ना पापलेट. सगळ्याच आजचा दुसरा दिवस. इकडे बघा कारला डोंगर. आम्ही गाडी घेऊन वरती आलो आणि खाली वगैरे पाया पडलो आणि आता डायरेक्ट इथे गाडी पार्क करू आणि मग डायरेक्ट वरती दर्शनाला. सगळी चालल्यान ब्लॉग बनवायचा काही मूड नव्हता पण केला चालू. कसा बी अचानक बाहेर इकडं सोप्यादा आला आणि आता रव्यादा येईल आणि छोट्यादा ना बिट्टूदा खालीच राहिले. काय बोलतं ब्लॉग टाकताना माणूस आहे आमचा. होऊन द्या लगेच ब्लॉग पडायला. जाम छोटा ब्लॉग होईल, जाम छोटा ब्लॉग होईल. दर्शन वगैरे झालं आणि आम्ही इकडे सर्वबत सुखादा आणि रव्यादा काय करतं काय माहीत, फोटो काढतो वाटतं. दर्शन वगैरे झालं आणि ब्लॉगचं विसरूनच गेलो मी. फायनली दर्शन झालेलं आहे आमचं. फायनली दर्शन झालं ना. मोबाईल पण खाली विसरलेलो आणि ब्लॉगचा पण विसरून गेलेलो. तर ब्लॉग आता इथेच एंड करू. किती मोठा ब्लॉग झाला मला माहीत नाही पण जसं झालं तसं झाला. आता जस्ट झोपून उठलं आणि खाली दर्शन घेतलं आणि व्लॉग शूट करायचं माझं लक्षातच नाही राहतं. मस्त दर्शन घेतलं आणि दर्शन पण खूप भारी झालं. आणि त्याच्यानंतर आता खाली आलो. आता ना म्हणजे कधी झालं, आता वाजलेत 3:30-4 वाजत आलेत. आम्ही 2-3 वाजता कधीच जेवण वगैरे मस्त झोपलो. आणि इकडं बघा क्लायमेट काय भारी झाला या साईडला. आणि हा घर घेतलेला. कॅमेऱ्यात काय एवढा दिसत नाही कारण की कॅमेरा तो कॅमेरा आणि डोळे तर डोळे. खरंच खूप भारी. आता आम्ही झोपून उठलो आणि काही गेलं झोपाला. यो बल्लालदेव आहे म्हणजे क्रिकेटचा बाहुबली. हुकमे स्विमिंग पूलचं पाणी जाम थंड आहे. तो उतरलो असतो या साईडला बघा. खरंच खूप भारी आहे. स्विमिंग पूलमध्ये उतरलो असतो पण नको आता. एवढी थंडी वाजतं ना आणि पाणी पण काय लागली ना. व्हायचा ब्लॉग